महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे नवीन सेशन नवीन अपडेट करता म्हणजेच 21 जूनचा नवीन अपडेट आहे, तोही कशाच्या विषयी, महावितरणची जी भरती आहे त्याविषयी। आणि याच्यामध्ये अपडेट काय तुम्हाला माहिती आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाचा विषय चाललेला आहे, मग त्याच्याच त्या घडामोडी चाललेल्या आहे। तर त्याच घडामोडीमुळे म्हणजे आजची 21 तारीख आहे, तुम्हाला 21 तारखेला मी तुम्हाला जेव्हा अपडेट दिला कशाचा, महापारेषण, तेव्हा तुम्हाला आवर्जून सांगितलं होतं की येत्या 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा नवीन अपडेट मिळणार आहे कशाचा, महावितरणचा। बस 19 तारखेला सांगितलं आणि पुन्हा 21 तारखेला अपडेट आला, म्हणून तुम्हाला कनेक्ट राहणं गरजेचं आहे। म्हणून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून जेव्हा केव्हा असा अपडेट आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे, म्हणजे तुमच्यापासून ते सुटायला नको। ठीक आहे, तर हा विषय झाला चॅनलचा। आता आपला मुद्द्याचा विषय की 21 तारीख आहे आणि आज रात्री, म्हणजे रात्री म्हणण्यापेक्षा सकाळी म्हणा, एकदम 1 वाजता तुम्हाला नवीन अपडेट आला। तर त्याच नवीन अपडेटमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघू। आता तुम्हाला पदांची संख्या जर बघितली तर ते वाढलेली दिसत आहे जवळपास 39नी। त्याच्याविषयी नेमकं बघू की काय काय, आणि खास हा नोटिफिकेशन शुद्ध पत्रक दिलेला आहे कशासाठी, विद्युत सहाय्यक या पदासाठी ज्याची भरती आपली चाललेली होती त्याविषयी। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तुम्ही वाचलं पण असणार सर्व मराठीमध्ये। आता जेवढं महत्त्वाचं तेवढं मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि जे काही नवीन दिसते ते तुम्हाला सांगण्याचा मी याच्यामध्ये प्रयत्न करतो। ठीक आहे, तर आता हे शुद्ध पत्रक होतं कशासाठी, जी आपली ॲडव्हर्टाईज 2023 मध्ये आली होती 6 नंबरची, किती नंबरची, 6 नंबर, विद्युत सहाय्यक या पदाकरता, आणि आपली भरती आहे महावितरणची। याच्यामध्ये काही अडचण नाही। आता जे काही चाललं होतं त्याच्यामध्ये सर्व सांगितलं, सर्व माहीत आहे की 6 महिन्यापासून आपण फॉर्मच भरत आहोत, 6 नाही म्हणता येईल, 3-4 महिन्यापासून आपण फॉर्मच भरत आहोत। तर आता लास्ट डेट होती आपली 20 जून, मुदतवाढ दिलेली होती 20 जूनपर्यंत तुम्हाला डेट दिलेली होती। मी तुम्हाला 2 महिन्यापासून, 1.5 महिन्यापासून तुम्हाला सांगत आहे की पुन्हा एकदा वाढणार आहे। म्हणजे जेव्हा याच्या पहिले डेट वाढली तेव्हा पण सांगितलं की पुन्हा याच्यानंतर 1 महिना आपली डेट वाढू शकते, आणि तेच इथं घडताना दिसत आहे। आणि त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, पण काय लिहिलेलं आहे ते आपण बघून घेऊ। ठीक आहे, आता बाकीचे इथे जे सेंटेन्स लिहिलं आहे ते तुम्ही वाचून घ्या, कारण की तिथं काही इम्पॉर्टंट असं दिसत नाही आहे। मेन मुद्दा आहे की जे जुनं, आपल्याला जुनं म्हणजे काय की याच्या पूर्वी ॲडव्हर्टाईज दिली, त्याच्यामध्ये आपल्याला बिंदूप्रमाणे सर्वांनाच, म्हणजे सर्व कॅटेगरीचं आरक्षण दिलेलं होतं, पण त्याच्यामध्ये EWS सोबत मराठा, म्हणजे EWS आणि ओपन यांच्यामध्ये मराठावाले विद्यार्थी गेले होते, त्यांना आता नवीन SCBCचं नवीन रिझर्वेशन आलं 10%, ते नव्हतं। तर ते बदल होऊन आता काय झालं, जी पदांची संख्या आहे त्याच्यामध्ये कमी जास्त झाला, म्हणजे चढ उतार झाला। तर नेमका कुठे किती झाला हे स्क्रीनशॉट घेऊन द्या, या पेजचं स्क्रीनशॉट घेऊन द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतः पण याचा ॲनालिसिस करता येईल। ठीक आहे, आता काय याच्यामध्ये नवीन दिसलं ते सांगणं माझं काम आहे। तर नवीन काय दिसलं ते सांगतो, आणि याच्यानंतर करायचं काय तेही तुम्हाला मी सांगतो की नेमका फॉर्म भरायचा की कसा। तर तुम्ही वाचलं असेल, पण मी माझ्या पद्धतीने माझ्या भाषेमध्ये सांगतो। ठीक आहे, आता बघा वरती मी तुम्हाला एक ब्लॉक दिलेला आहे, त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला रिझर्वेशन पर्सेंटेज दिला आहे, म्हणजे कोणत्या कॅटेगरीला किती। तर आता नवीन जर बघितलं, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांना 10% मराठा आरक्षण दिलेलं आहे, आणि बाकीचं जशाच तसं होतं त्याच्यामध्ये आता 10% वाढलं गेलं। ठीक आहे, आता बघा जे जुनी ॲडव्हर्टाईज होती, जुनी म्हणजे कोणती, ओल्डमध्ये या सर्व जागा ज्या दिसत आहे तुम्हाला जुन्या ॲडव्हर्टाईज प्रमाणे आहे। आता ते तुम्हाला छोटं दिसत असणार, थोडीशी क्लिअरिटी वाढवून तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता नवीन जे आल्या ना, नवीन याच्यामध्ये नवीन पदांची संख्या ही आहे, जे नवीन आहे। ठीक आहे, म्हणजे वरती दिलेलं नवीन आहे, म्हणजे ओरिजिनल जे आत्ता नवीन भरणार आहे, तर याच्यामध्ये फरक पडणार। मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पदांमध्ये म्हणजे नवीन याच्याप्रमाणे आपण नवीन तक्ता देऊ बा, तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला की खास करून ओपनच्या जागामध्ये फरक पडणार। कोणत्या जागेमध्ये फरक पडणार, ओपनच्या, असं मी तुम्हाला सांगितलं होतं। पण ओपन सोबत EWSच्या जागेमध्ये पण बराचसा फरक पडला। तर आता कोणत्या कोणत्या कॅटेगरीत काय झालं तर बघा, स्पष्टपणे मी फटाफट सांगून देतो तुम्हाला की अनुसूचित जातीच्या जे जागा आहे तर त्याच्यामध्ये 30 जागा वाढल्या, तुम्हाला दिसतंय ग्रीन कलरने, ते वाढलेले लोक आहे सर्व। ठीक आहे, अनुसूचित जमाती 11, आणि थोडंसं 1-2 आकडा कॅल्क्युलेशन चुकलं असणार तर मागे पुढे होऊ शकते, बघून घ्यायचं तुम्ही। ठीक आहे, मग त्याच्यानंतर विजा म्हणजे NT विजे सर्व इथं दिलं आहे। सर्व जर तुम्ही जर बघितलं, आता 10-12 सर्वांच्या वाढल्या, इतर मागासवर्गीयांच्या 3 वाढल्या, तर अशा वाढल्या। आणि मराठासाठी स्पेशल 510 वेगळ्या शिल्लक काढल्या। आता शिल्लक आल्या कुठून असणार, टोटल जागा तर आपल्या जवळपास जर तुम्ही बघितलं एकूण पदांमध्ये 39 पदं वाढले आहे, म्हणजे 39 आकडे काय झाले आहे, वाढलेले आहे। त्याच्यामध्ये
ओपनच्या जवळपास 447 जागा कमी झाल्या आणि जे EWS मधले विद्यार्थी होते किंवा EWSच्या ज्या वॅकन्सी होत्या त्याच्यामध्ये 109 पोस्ट कमी झाल्या. म्हणजे या 2 पोस्टच्या कमी झालेल्या त्या टाकला मराठा आरक्षणामध्ये. आता बऱ्याच जणांचं कसं होतं, सर मग आमच्यावर अन्याय होईल, आमच्या जागा कमी होईल, असं बऱ्याच जणांना प्रश्न होता. म्हणजे माझ्या मनामध्ये होता तसा. पण तसं यांनी काही केलं नाही. बाकीच्या जागा उलट 1-2, 1-2, 2-4 जेवढ्या त्यांच्या ज्यांनी शक्य आहे तेवढ्या काय केल्या त्यांनी वाढवल्या. पण ओपनमधल्या कमी होणार होत्या, पण EWS मधल्या पण कमी झाल्या. आता बऱ्याच पोरांचं मी कमेंट बघितल्यानं मेसेज वगैरे वाचले मी बऱ्याच जणांचे, की सर EWSला पण 10% आहे आणि मराठा आरक्षणाला पण 10% दिले, तर दोघांच्या वॅकन्सी सारख्या पाहिजे होत्या. पण तुम्ही जर बघितलं ते याच्यामध्ये बराचसा फरक आहे. इथं 510 कुठे आणि 391 कुठे, म्हणजे जवळपास जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 110 मार्काने वॅकन्सीचा काय जवळपास फरक आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न तुमचा आहे, तर याच्या मागे कारण आहे, ते मोठा विषय आहे, तर याला आपण सविस्तरपणे कधी घेऊ. आता सध्या याच्यावरती काही डिस्कशन करू नये आपण. फक्त तुम्हाला एवढं समजलं की एकूण जागा 39 वाढल्या आणि ओपन आणि EWSच्या जागा काय झाल्या कमी. आता आपण समोर मुद्द्याकडे हे सर्व स्क्रीनशॉट घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला स्वतः याच्यावरती अनालिसिस करायला बरं होईल. ठीक आहे, आता महत्त्वाचे पॉईंट काय ते सांगतो तुम्हाला. बघा, आता राखीव, खुला, ठीक आहे, अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाचा विकल्प सादर करणे तसेच सदर उमेदवारांकरता नव्याने अर्ज सादर करण्याच्या संदर्भात खालील कार्यवाही करणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला खाली स्टेप फॉलो करायचे. आता बघा, याच्यामध्ये पोरांचे प्रश्न पण काय की सर ते एज जुनं जमणार का, नवीन जमणार का, ते असं असे बरेचसे प्रश्न आहे. तर ते एक मधामधात मला आठवले की मी तुला सांगत जातो. फक्त एवढं लक्षात घ्या की ज्यांनी ओपनमध्ये किंवा EWSमध्ये फॉर्म भरलेला आहे मराठी विद्यार्थी, त्यांना काय ॲक्शन घ्यायची ते याच्यामध्ये तुम्हाला दिसणार. आता पुन्हा बाकी विद्यार्थ्यांचा प्रश्न सर मग आम्ही याच्यामध्ये नाही मोडत, तर मग काय मी डबल फॉर्म भरू शकतो का. तर आता बघा, माझ्या मताने भरू शकतो. आता ते नवीन ओपन जेव्हा करतील, कारण की वेबसाईट अजूनही क्लोज आहे, तुम्ही जर आजच्या तारखेला चेक कराल तर तुम्हाला ते आउट ऑफ डेट झालेली आहे. म्हणजे काय की ते लिंक बंद झालेली आहे, नवीन रजिस्ट्रेशन होत नाही आता. ठीक आहे, पण ते नवीन सुरू करणार आहे, समोर तुम्हाला सांगतोच मी. ठीक आहे, ज्यांना काही आहे त्यांना सांगून देतो की पुन्हा डबल फॉर्म भरायचा भरू शकता आणि तुम्हाला जे समजायचं आहे ते तुम्ही समजून घेतलं असेल तर तुमच्यासाठी अपडेट होता. पण ज्यांना डिटेलमध्ये ऐकून घ्यायचं आहे त्यांनी थांबू शकता. ठीक आहे, बघा, मग त्याच्यानंतर शासन निर्णय ते तुम्हाला माहीतच आहे, 27 फेब्रुवारीला झाला आहे. आजवरी झोपले होते त्यांनी, 4 महिने झाले, तर आता त्यांना जाग आला, ते आपल्याला सर्व माहीत आहे. तर सर्वांना विकल्प सादर करणे आवश्यक आहे. कशासाठी आहे आणि काय आहेत आपण समोरच्या स्टेपमध्ये बघू. ठीक आहे, महत्त्वाचे तुम्हाला पॉईंट सांगतो. बघा, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग याचा दावा करण्याकरता विकल्प सादर करणे संबंधित उमेदवाराचा सादर केल्यास, म्हणजे बघा, तुम्ही जर आता म्हणजे नवीन जे तुम्ही रिझर्वेशन आहे मराठा ते जर घेतलं तुम्ही, तर तुम्हाला तुमचं जे मूळ अर्ज आहे, मूळ अर्ज म्हणजे काय, जुना मूळ अर्ज म्हणण्यापेक्षा सर्वात पहिले जो भरला होता आपण तो काय होईल, रद्द समजण्यात येईल. म्हणजे त्याला तुम्हाला पकडणार नाही, त्याला ग्राह्य पकडला जाणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहिला पॉईंट तुम्हाला समजला नाही, साहजिकची गोष्ट आहे. तुम्ही नवीन कॅटेगरीमध्ये फॉर्म भराल, तुमचा मागचा फॉर्म तर चाललाच जाईल, याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय यांचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत, बघा मी स्टार करून ठेवला आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, एवढ्या लेटरमधला एकच महत्त्वाचा पॉईंट सर्वात मुद्द्याचा आहे. कोणत्याही परिस्थितीत आर्थिक दुर्बल घटक EWSचा लाभ अनुदेय होणार नाही. म्हणजे बघा, कारण की मला बऱ्याच पोरांचे कमेंट पण आले आहे, मेसेज पण आले आहे, काय की सर मला ना EWSमध्येच राहायचं आहे, मराठा आरक्षण घ्यायचं नाही. पण इथं सरळ तुम्हाला दिलेला आहे की तुम्हाला जर तुम्ही मराठा कॅटेगरीमध्ये मोडता, ठीक आहे, म्हणजे नवीन कॅटेगरीमध्ये SC-BC मध्ये तुम्ही जाता, तर तुम्हाला कोण्याच परिस्थितीमध्ये EWSचं रिझर्वेशन मिळणार नाही, असं इथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता मी काय आपल्या मताने लिहिलं नाही. त्याच्यानंतर ज्या SC-BC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS प्रवर्गात अर्ज भरला आहे त्यांनी, महत्त्वाची गोष्ट, त्यांनी खुल्या अथवा SC-BC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर EWSमध्ये भरला असणार तर आठवणीने तुम्हाला नवीन अर्ज करावा लागेल. एक तर तुम्ही ओपनमध्ये टाका, नाही तर तुमच्या मराठा आरक्षण जे दिलं त्याच्यामध्ये टाका. दोघांपैकी EWSच्या बाहेर निघून जायचं नाही, तर काय होईल, समोरच्या पॉईंटमध्ये लिहिलं आहे. अन्यथा अशा उमेदवाराची विकल्प न भरता EWS प्रवर्गातून निवड झाल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे चुकीने एखाद्याने अपडेट नाही ऐकला किंवा त्याला माहीतच नाही याच्याबद्दल, ना त्याचं सिलेक्शन झालं उद्या चालून आणि त्याने EWSमध्ये त्याचा फॉर्म असणार
ओपनमध्ये असणार तर वाचला, EWS मध्ये जर असणार तर त्याची उमेदवारी रद्द होईल, म्हणजे सरळ सरळ त्याचं सिलेक्शन काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, रद्द होऊन जाईल. म्हणजे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे सर्वांना मराठा विद्यार्थ्यांना नवीन फॉर्म भरायचा ज्यांनी EWS मध्ये टाकला आहे त्यांच्यासाठी, ठीक आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पटलं, घेतली सर्वांनी नोंद. त्याच्यानंतर आहे SCBC उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे वयामध्ये शिथिलता देण्यात येईल. याच्यात काही शंका नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालं होतं, म्हणजे बरेच आपल्याकडे पण तसे विद्यार्थी आहे ज्यांची एज बार झाली होती. काय झाली, एज बार झाली होती, म्हणजे वय गेलं होतं, कारण की ते ओपनमध्ये येत होते. आता ते कॅटेगरीमध्ये आले, तर मग जसं बाकीच्या कॅटेगरीवाल्यांना शिथिलता दिली जाते तशीच या कॅटेगरीला पण शिथिलता दिली. आता जवळपास 5 वर्षाचे असं कुठंतरी मला दिसलं, 5 नाही 2 वर्ष नाही 5 वर्षाचे असे आहेत, समोर बघू आपण, ठीक आहे. वयोमर्यादेची शिथिलता देण्यात येईल, काही याच्यामध्ये नाही. त्यामुळे खुल्यामधील उमेदवार जे मूळ जाहिरातीत वयाधीत ठरलेले अर्ज, म्हणजे काय की त्यांचं वय झालं होतं, करू शकले नाही, कसे करणार, वय आउट ऑफ डेट झाली होती ना, त्याच्यामुळे अशा उमेदवारांना नवीन अर्ज करण्याकरता संधी देण्यात येत आहे. त्याचबरोबर शासन निर्णय 3/3/2023 म्हणजे हे कोविडचा विषय चाललाय, ठीक आहे, नुसार त्यांना अधिक 2 वर्षाची वयामध्ये सूट देण्यात येईल. मी तुम्हाला याच्यापूर्वी पण समजून सांगितलं की वय मर्यादा काय असणार आहे, तर मी सांगितलं की कोविडचे काय त्याच्यामध्ये 2 वर्ष ॲड होतील, कोविडचे काय होतील 2 वर्ष ॲड होतील, म्हणजे 3/23 प्रमाणे तेही त्याच्यामध्ये तुम्हाला लागू झालं, ठीक आहे. मग काय सूट देण्यात येईल, पटलं इथपर्यंत. त्याच्यानंतर ESBC उमेदवारांसोबत इतर प्रवर्गातील जे उमेदवार, आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, सर मी फॉर्म भरला नाही किंवा माझा फॉर्म चुकला, ठीक आहे, तर मी काय नवीन फॉर्म भरू शकतो, बऱ्याच चुका झाल्या बऱ्याच जणांच्या, तर आता भरू शकतो. या सेंटेन्समध्ये लिहिलं बघा, काय म्हणताय, ESBC उमेदवारांबरोबरच इतर प्रवर्गातील, महत्त्वाची गोष्ट, इतर प्रवर्गातील जे उमेदवार अर्ज करू शकले नाही त्यांनाही अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल. म्हणजेच काय झालं की सर्वांसाठीच काय झालं, पोर्टल आता खुलं होईल, सर्वांसाठी पोर्टल काय होईल, खुलं होईल. उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज करण्याकरता URL लिंक लवकरच कंपनीच्या वेबसाईटवर, संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे अजून सुरू नाही झाली, आजच्या तारखेत समोर होऊन जाईल सुरू, ठीक आहे. मग तुम्हाला पुन्हा याच्या समोर 20 दिवस आपल्याला कमीत कमी मिळणार आहे, 1 महिना पण मिळू शकतो, 20 ते 30 दिवस आपल्याला पुन्हा फॉर्म भरायसाठी मिळणार. आणि ज्यांच्या काही त्रुटी झाल्या तर माझं आपण पुन्हा अपडेट देईलच मी, माझ्या मताने त्रुटी दुरुस्त करून टाकायला पाहिजे असं मला वाटते, पण आपण बघू नंतर पुन्हा याच्यावरती, ठीक आहे. या संकेतस्थळावर झालं उपलब्ध करून देणारे. त्याच्यानंतर SCBC उमेदवारांनी जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित प्राधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी. आता कसं आहे, मराठा आरक्षण आत्ताच लागलं तर तुम्हाला फटाफट आपले डॉक्युमेंट काढून द्यायचे, तुम्हाला त्याच्यासाठी थोडासा वेळ देईल, तर तुम्हाला थोडीशी घाई करावं लागेल, ठीक आहे. नंतरच्या पॉईंटमध्ये जर बघितलं तुम्ही तर SCBCचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज करणाऱ्या, बघा नवीन विद्यार्थ्यांसाठी पण करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्यासाठी विहित करण्यात येणाऱ्या अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे. आता बघा, जर मराठा असो किंवा इतर पण असो, तुम्हाला जर अर्ज करायचा असणार तर तुमचं सर्टिफिकेट फॉर्मची लास्ट डेट ज्या दिवशी देईल त्या लास्ट डेटच्या पहिलेचं असलं पाहिजे, म्हणजे डेट गेल्यानंतरचं नसलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला डेट जायच्या पहिलेच आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलंय तुम्हाला सदर उमेदवारांकडे 23-24 अथवा 24-25 या आर्थिक वर्षाचे वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे, म्हणजेच काय, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. हे काही नवीन गोष्ट नाही आहे, याच्यामध्ये फक्त मराठावाले विद्यार्थी ॲड होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. आता एका मुलाचा मला मेसेज आला होता, काय की सर 29 डिसेंबर पूर्वी मागितलं, मी पास झालो 30 डिसेंबरला, पण मी फॉर्म भरताना 29 डिसेंबर टाकून दिली, मग मला प्रॉब्लेम येईल का? बघा इथं सरळ लिहिलं आहे की 29 डिसेंबरच्या पहिलेचीच तुमची पासिंग पाहिजे, त्याच्यानंतरची चालणार. आधी 1 दिवस लेट झाला तर आता वेळेवर बघू, आता तुम्ही फॉर्म भरला असणार त्याला काही हे नाही, पण वेळेवर बघू, त्यांच्या लक्षात येते की काय होते, पण तुम्हाला 29 डिसेंबरच्या नंतरचं चालणार नाही. म्हणजे इथं काय की बऱ्याच नवीन विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, कमेंट होता, मेसेज होता की सर आत्ता आम्ही पास झालो फेब्रुवारीमध्ये जे काही रिझल्ट लागला, तर मग आता आम्हाला फॉर्म भरता येणार का? तर इथं सरळ लिहिलं आहे की तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, तुम्ही भरू शकता, चुकीची तारीख टाकून भरू शकता, पण ते वैध राहणार नाही, असं स्पष्टपणे लिहिलं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, SCBC प्रवर्गातील उमेदवारांना सर्वोच्च वयोमर्यादेमध्ये, म्हणजे तुमचं जे
मॅक्झिमम वय आहे ओपनचं त्याच्यामध्ये 5 वर्ष शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजे ओपनची एज लिमिट प्लस 5 वर्ष, म्हणजे विचार करा किती साऱ्या नवीन विद्यार्थ्यांना याच्यामध्ये चान्स मिळणार ज्यांचं वय वाढलं होतं किंवा वय गेलं होतं त्यांच्यासाठी. ठीक आहे, देण्यात येत आहे. मूळ जाहिरातीत क्रमांक 623 मधील मुद्दा क्रमांक 3 तसाच प्रसिद्ध. ठीक आहे, बाकी काही मुद्दा नाही आहे, मुद्दे अबाधित राहील, म्हणजे बाकीच्या अटी वगैरे काही बदलणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा महत्त्वाचा पॉईंट, बाकीच्या याच्यामध्ये काही वाचायची गरज नाही, कुठं काय कोर्ट केस झाली. उक्त पदाच्या जाहिराती अंतर्गत ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरलेला आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्यांनी भरलाय त्यांना डबल भरायची गरज नाही आहे. पण जर चुका झाल्या असणार तर आपण बघू भरायचं की कसं करायचं, म्हणजे भरायचंच पण कसं करायचं पाहू पुन्हा वेबसाईट सुरू झाल्याच्या नंतर. ठीक आहे, कारण पुन्हा काय सर्कस करणार आहे यांचा आपल्याला ठाव ठिकाणा नाही आहे ना त्याच्यामुळे. ठीक आहे, मग आता मूळ जाहिरात जी सुरुवातीला आली होती, मग बाकीचे जे पन्ने होते आता आपल्याला फक्त डब्बा कशाचा दिला, फक्त डब्बा दिला कॅटेगरी वाईज कोणत्या जागा किती आहे. पण आता जे बाकीचे नियम व अटी आहे सर्व हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सर्व अटी या जुन्या ॲडव्हर्टाईज प्रमाणे करायला अटी व शर्ती अपरिवर्तित राहील, म्हणजे जशाच तसं याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे, मग आता आखरी तारीख होती मग इथं 21/6/2024 म्हणजे आजची तारीख ज्या दिवशी तुम्हाला अपडेट देण्यात येत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा काय होतं याच्यामध्ये अपडेट होतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आता तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता किंवा ॲप डाउनलोड करून तुम्ही ॲप डाउनलोड करायची आणि त्याच्यातनं चॅट बॉक्समधनं पण मला तुम्ही मेसेज करू शकता. जर काही तुमचे अडचणीचे प्रश्न आहे सॉल्व्ह झाले असेल तर गरज नाही आहे, पण जर एकदम अडचणीचे काही आपण कव्हर नाही करू शकलो तर तुम्ही आपले प्रश्न काय करू शकता, कमेंटच्या माध्यमातून पण विचारू शकता किंवा तुम्ही ॲपमधनं चॅट बॉक्समधनं पण विचारू शकता. तर मग हा अपडेट होता आपला नवीन जागेचा म्हणण्यापेक्षा जुन्याच जागेच्या नवीन आकड्यांचा, जुन्याच जाहिरातीच्या नवीन आकड्यांचा. त्याच्यामध्ये 39 पदे वाढले होते. ठीक आहे, तर बाकी याच्यामध्ये पुन्हा काही नवीन दिसलं नाही, जे होतं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, तर इथे मग या सेशनला काय करतो मी थांबवतो, ब्रेक घेतो. धन्यवाद.